राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या पुलवामा हल्ल्यानंतर 6 वर्षांनी परत एकदा भारत पाकमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असताना आणि देशाला अंतर्गत यादवीनं पोखरून काढला असताना पाकची युद्धखोरीची भाषा, भारतद्वेषाची धार कमी कशी होत नाही, या सगळ्या प्रश्नांवर या भागात आपण चर्चा करणार आहे. राजहंसी मोहर पॉडकास्टच्या या विशेष भागात सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो. ज्येष्ठ पत्रकार आणि पाकिस्तान का मतलब क्या या पुस्तकाचे लेखक श्रीधर लोणी आज आपल्यासोबत आहेत. गेल्या 3 दशकांपासून पत्रकारितेत असलेले श्रीधर लोणी हे सध्या महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक आहेत. शिक्षण, विज्ञान, पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे त्यांच्या अभ्यासाचे विषय असून त्यावर त्यांनी आजवर विपुल लेखन केलंय. पाकिस्तान का मतलब क्या या त्यांच्या अलीकडेच राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या पुस्तकाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आपण खास आज लोणी सरांना आमंत्रित केलंय. श्रीधर सर, तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. आपण थेट विषयाला सुरुवात करूया. हो. की पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची गोष्ट आहे तरी काय या शीर्षकाखाली तुम्ही नुकताच महाराष्ट्र टाइम्समध्ये एक लेख लिहिला होता. यामध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांनी पहलगाम हल्ल्याच्या 5 दिवस आधी केलेल्या एका भाषणाचा उल्लेख होता. याविषयी सांगाल आम्हाला? हो. पहलगामचा जो हल्ला झाला त्याच्याबरोबर 5 दिवस आधी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिफ मुनीर यांनी अनिवासी पाकिस्तानींच्या समोर एक भाषण केलेलं होतं. त्या पाकिस्तान, तो आपल्याला माहितीच आहे की सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे. त्या आर्थिक अडचणीतून जात असताना जे अनिवासी पाकिस्तानी आहेत, जे बाहेर देशात आहेत, त्यांनी मायदेशी परतून गुंतवणूक करावी यासाठीचा त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केलेला होता. तिथं बोलताना आसिफ मुनीर यांनी जे भाषण केलं ते भाषण मात्र भारतासाठी अतिशय प्रक्षोभकारी अशा प्रकारचं होतं. त्यांनी एक प्रकारे ज्या द्विराष्ट्र सिद्धांताचा आधार घेऊन पाकिस्तानची स्थापना झाली होती त्या द्विराष्ट्र सिद्धांताला आणि त्याचनंतर काश्मीरच्या विषयाला त्यात त्यांनी पुन्हा एकदा हात घातला. ते असं म्हणत होते की त्याला पार्श्वभूमी अशी होती की पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. बलुचिस्तानमध्ये असेल किंवा खैबर पख्तूनख्वा प्रांतात असेल की रोज तिथं फुटीरतावाद्यांकडून असेल किंवा पाकिस्तानी तालिबानींकडून असेल हल्ले होत आहेत आणि पाकिस्तानात एक प्रकारची असुरक्षितता आहे. पाकिस्तान यादवीच्या उंबरठ्यावर आलेला आहे. पाकिस्तान हा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आलेला आहे, असा देश असल्याची प्रतिमा होती. तर या प्रतिमेचा उल्लेख जगभर होत असताना आसिफ मुनीर असं म्हणाले की पाकिस्तानची आपली जी गोष्ट आहे ती फार वेगळी आहे. ते उर्दूतून बोलताना असं म्हणाले होते की पाकिस्तान की ये जो कहानी है वो आपने अपने बच्चों को जरूर कहनी है. आणि ती गोष्ट काय आहे तर ती गोष्ट आहे, आणि मग जनरल मुनीर म्हणाले की हिंदू आणि मुस्लिम हे 2 वेगळे धर्म आहेतच, पण ते 2 वेगळे राष्ट्र आहेत. आमच्या दोघांच्या संस्कृती भिन्न आहेत, आमच्या प्रथा परंपरा भिन्न आहेत, आमची विचारसरणी भिन्न आहे. इतकंच नव्हे तर आमचं एकूण मत जे आहे वेगवेगळ्या प्रकारचं तेही भिन्न आहे आणि आम्ही कोणत्याही अर्थाने एक नेशन नाही आहोत, एक राष्ट्र नाही आहोत. आम्ही 2 नेशन्स आहोत, आम्ही 2 राष्ट्र आहोत. आणि ही पाकिस्तानची गोष्ट आहे. आणि पाकिस्तान हा त्यासाठी आपल्या पूर्वजांनी म्हणजे जनरल मुनीर त्यावेळेला जिना आणि त्यांचे सहकारी यांची आठवण करत होते की त्यांनी निर्माण केलेली आहे आणि तो त्यांनी संघर्ष करून मिळवलेला आहे असा दावा त्यांनी केला. आणि ते असंही म्हणाले की कलमे के बुनियाद पर म्हणजे इस्लामच्या आधारे पाकिस्तान बनला हा जगातला दुसरा देश आहे.
आणि जो पहिला देश होता तो होता, ते म्हणालेले होते की रियासत ए तय्यबा, म्हणजे आजचा मदिना. तो बनवल्यानंतर जवळजवळ 1300 वर्षांनी कलमे के बुनियाद पर पाकिस्तान बनलेला आहे. आणि तो हा पाकिस्तान जो आहे तो इस्लामच्या मूलतत्वावर आधारलेला आहे. आणि ही पाकिस्तानची गोष्ट आहे. आणि ही पाकिस्तानची गोष्ट तुम्ही तुमच्या मुलांना सांगा, तुमच्या दुसऱ्या पिढीला सांगा, दुसरी पिढी तिसऱ्या पिढीला सांगेल. अशा पद्धतीने ही गोष्ट पुढे गेली पाहिजे की जे येणारं मूल आहे, जन्मणारं मूल आहे, ते पाकिस्तानची गोष्ट घेऊनच जन्माला येईल. तर हे ते का सांगत होते? आणि याच भाषणामध्ये ते पुढं असं म्हणाले की बलुचिस्तानमध्ये काही दहशतवादी हल्ले होत आहेत आणि दहशतवाद्यांना वाटत असेल की आपण पाकिस्तानी लष्कराला जेरीला आणलेलं आहे, तर तसं नाही आहे. असे काही ते म्हणाले की छोटे मोठे घटना आहेत ते होत आहेत, पण ते काही महत्त्वाचं नाही आहे. आम्ही त्यांच्यावर विजय मिळवलेला आहे. आणि त्याच्या पुढं काश्मीरचा विषय निघाल्यावर ते असं म्हणाले की काश्मीर हा जो आहे तो आमचा जगलर व्हेन आहे. आणि हे जे सिंबल आहे, म्हणजे हे जे संज्ञा आहे जगलर व्हेनची, हे पहिल्यांदा वापरणारे काही मुनीर नव्हते, तर ते पहिल्यांदा जिनांनीच वापरलेलं होतं. आपल्या मेंदूला आणि हृदयाला जी एक शीर असते रक्तपुरवठा करणारी, त्याला जग्युलर व्हेन असं म्हणतात. मानेची ती नस आहे. आपण नेमकं मराठी भाषांतर पाकिस्तानच्या संदर्भात जर करायचं ठरवलं ना, तर त्याला आपण दुखरी नस म्हणू शकतो. तर एका अर्थाने काश्मीर ही पाकिस्तानसाठीची एक दुखरी नस आहे आणि त्याची आठवणही त्यावेळेला ते करत होते. म्हणजे याच्यात ही पाकिस्तानची जी गोष्ट आहे, ती गोष्ट ही पाकिस्तान कसा आला, कसा निर्माण झाला, तो कसा अस्तित्वात आला आणि त्याच्यानंतर तो आपलं अस्तित्व कशा प्रकारे टिकवतो याच्यासाठीची आहे. आणि या दोन्ही गोष्टींचा संदर्भ घेऊन आणि या दोन्ही गोष्टींचं तपशीलवार विवेचन मी माझ्या पाकिस्तान का मतलब क्या या पुस्तकात केलेलं आहे. आणि तेच अतिशय संक्षेपाने, म्हणजे तोच मुद्दा की एक द्विराष्ट्र सिद्धांत आणि त्या द्विराष्ट्र सिद्धांताच्या मुळाशी असलेला इस्लाम, भारतातील म्हणजे तत्कालीन ब्रिटिशकालीन भारतातील मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र आहेत. आणि दुसरं की भारताला असलेला विरोध. पाकिस्तान आज जो त्याची अस्तित्व टिकवतोय तो या 2 पायांवर टिकवतोय. एक, आम्ही वेगळं राष्ट्र आहोत, आम्ही इस्लामी आहोत आणि म्हणून इस्लामचा धागा बळकट करायचा. आणि दुसरीकडं केवळ इस्लामचा धागा त्या देशाला एकसंध ठेवू शकत नाही याची अनुभूती खुद्द पाकिस्ताननीच 1971 मध्ये पूर्व पाकिस्तान जेव्हा वेगळा होऊन बांगलादेश झाला भारताच्या मदतीनं, त्यावेळेला घेतलेला आहे. त्यामुळं इस्लामच्या जोडीनंच भारत द्वेष किंवा भारत विरोध हे 2 त्यांच्या अस्तित्वाचे पाया आहेत. आणि त्या पायाकडंच जनरल आसिम मुनीरनी त्यावेळेला लक्ष वेधलं होतं आणि द्विराष्ट्र सिद्धांत त्यांनी त्याचा उजागर केला, काश्मीरचा मुद्दा मांडला. आणि दुर्दैवाने त्याच्यानंतर 5च दिवसांनी पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत, पाकिस्तानमध्येच प्रशिक्षित केलेले दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये आलेल्या निरपराध पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या केली. आणि एक प्रकारे जनरल मुनीर यांची जी उक्ती होती ती त्यांनी कृतीत आणली. तुम्ही आता जे म्हणलात की भारत द्वेष हा कुठेतरी पाकिस्तानचा पाया पहिल्यापासूनच राहिलेला आहे, अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा स्वतंत्र झाल्यापासून. तर मुद्दा तोच येतो की धर्मावर आधारित राष्ट्र ते आहे पहिल्यापासून, त्यामुळे तो इस्लामी टोकाचा अस्मितावाद समजू शकतो. पण भारत द्वेष, इतका कडवा भारत द्वेष जोपासायची खरंच गरज आहे त्यांना का ती पहिल्यापासूनच तो भिनलेलाच आहे? म्हणजे पाकिस्तानच्या बाबतीत असं झालेलं आहे, जेव्हा ब्रिटिश होते त्यावेळेला मुस्लिमांची संख्या देशात साधारणतः एक 25 ते 30% दरम्यान होती. तर त्यांना त्यावेळेला सत्तेमध्ये 50% वाटा हवा होता. त्याला ते डॉक्ट्रिन ऑफ पॅरिटी म्हणायचे की हिंदूंच्या बरोबरीने आम्हाला सत्तेत वाटा हवा. आणि तो मिळेल न मिळेल माहिती नाही, त्याच्यासाठीचा आग्रह चालू ठेवत असतानाच त्यांनी हळूहळू वेगळ्या
मुस्लिम देशाची संकल्पना मांडली गेली. त्याची बीजं ही खरं तर 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी जी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम दुही केली होती त्याच्यात होती. पुढं सर सय्यद अहमद खान यांनी काँग्रेसच्या स्थापनेनंतर म्हणजे 1885 नंतर काँग्रेसला असं संबोधलं होतं की काँग्रेस इज नथिंग बट अ सिव्हिल वॉर ऑन मुस्लिम्स. म्हणजे काँग्रेस म्हणजे मुसलमानावर लादलेलं एक प्रकारचं युद्धच आहे आणि विदाऊट सॉर्ड म्हणजे हातात शस्त्र न धरता. तर तिथंही त्यांच्या डोक्यात तो द्विराष्ट्र सिद्धांत होता. पुढं मोहम्मद इक्बाल यांनी 1930च्या दरम्यान एक वेगळ्या मुसलमानांसाठी वेगळ्या देशाची संकल्पना मांडली होती आणि त्यांना अभिप्रेत असलेला तो देश आज जिथं पाकिस्तान आहे तिथं हवा होता. म्हणजे पंजाब, काश्मीर आणि सिंध, बलुचिस्तान आणि त्यावेळेला वायव्य सरहद्द प्रांत म्हणायचे, आता खैबर पख्तूनख्वा म्हणतात. तर तो त्यांना हवा होता आणि मग पुढं 1935 साली चौधरी रेहमत अलीनी पाकिस्तान ही नामकरण केलं त्यांनी. पी म्हणजे पंजाब, ए म्हणजे अफगाणिया म्हणजे वायव्य सरहद्द प्रांत, के म्हणजे काश्मीर आणि एस म्हणजे सिंध आणि बलुचिस्तानमधला स्थान त्यांनी घेतलेला होता. आणि पाक या उर्दू शब्दाचा अर्थ पवित्र असाही होतो. आणि एक त्यांना कशा प्रकारचं पाकिस्तान हवं होतं याची कल्पना 35च्या दरम्यान आली. 40 साली त्याचा ठराव झाला आणि मग पुढची 6 वर्ष रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन करून पाकिस्तान पदरात पाडून घेतलं. जिना आपल्याला माहिती आहे याचे सगळ्याचे करते धरते होते. त्यांचं एकच वाक्य होतं, द मुस्लिम्स आर अ नेशन. म्हणजे मुसलमान हे एक स्वतंत्र राष्ट्र आहेत म्हणून आम्हाला पाकिस्तान हवा आहे. पाकिस्तान मिळाल्यानंतर तो कशा प्रकारे चालवावा, त्याची ब्लूप्रिंट काय असेल, त्याची घटना कशी असेल, तो लोकशाही प्रधान असणार आहे का, त्याच्यानंतर पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स त्याच्यासाठी जे लागतात याच्यातली काहीही उभारणी तिथं झालेली नव्हती. प्रत्यक्ष जेव्हा पाकिस्तान अस्तित्वात आला तेव्हा त्यातल्या त्यात पाकिस्तानचं जे लष्कर होतं, आर्मी, हीच एक फुलफ्लेज अशी अस्तित्वात असलेली इन्स्टिट्यूशन होती, संस्था होती. आणि त्यामुळं पाकिस्तानी आर्मीच्या ताब्यात तो देश सहजगत्या जाऊन पडला. आणि जिनांच्या ना अभिप्रेत काय होतं, त्यांना मुस्लिमांसाठी वेगळा देश हवा होता, तो त्यांनी मिळवला. तो देश सेक्युलर असावा असं त्यांनी 11 ऑगस्ट 1947ला केलेल्या भाषणात म्हटलं होतं. परंतु त्यानंतर त्यांची कोणतीही कृती या त्यांच्या उक्तीला साजेल अशी नव्हती. पुढं काही काळातच जिना गेले आणि त्यामुळं त्यांना अभिप्रेत असलेला पाकिस्तान आता अनेक जण त्यांच्या कल्पनेने मांडतात. परंतु इस्लामावर आधारलेला पाकिस्तान होता. पण जिनांना असं वाटत होतं की भारत आणि पाकिस्तान हे दोघं मित्र असतील. आणि ते त्यासाठी उपमा त्यांनी अशी दिली होती की जसं अमेरिका आणि कॅनडा आहेत तसं भारत आणि पाकिस्तान राहतील. परंतु काय झालं की जेव्हा फाळणी झाली त्या फाळणीचं तत्वच इस्लाम धर्माच्या आधारावर होतं. मुस्लिम बहुसंख्य भाग हा पाकिस्तानात जाणं अभिप्रेत होतं. परंतु संस्थानांच्या बाबतीत काय झालेलं होतं की ब्रिटिशांनी संस्थानिकांना अधिकार दिले होते की तुम्हाला संधी आहे, म्हणजे चॉईस आहे, तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता, भारत, पाकिस्तान किंवा स्वतंत्रपण. काश्मीरचे जे त्यावेळेचे राजे होते हरिसिंग, काश्मीरमधली प्रजा ही मुस्लिम होती बहुसंख्य आणि राजे हिंदू होते. आणि पाकिस्तानला असं वाटत होतं की मुस्लिम बहुसंख्य असल्यामुळे काश्मीर आपल्याकडं मिळेल. परंतु तसं झालं नाही. आणि मग पाकिस्ताननी आतताईपणा त्यावेळेला केला आणि त्यांनी तिथं टोळीवाले घुसवले आणि एक सशस्त्र संघर्ष केला. ती सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळं झालं काय आहे की काश्मीरचा काही भाग जो आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो तो पाकिस्तानात आहे, काही भाग जो राहिलेला भाग आहे तो भारतात आहे आणि थोडासा भाग जो चीननी नंतर घेतलेला आहे तो आहे. तर तो काश्मीर हा पाकिस्तानच्या दृष्टीने एक अनफिनिश्ड अजेंडा आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून द्विराष्ट्रवाद सिद्धांत जर पूर्णपणे उतरायचा असेल तर काश्मीर पाकिस्तानात असावा. काश्मीर भारतात असणं म्हणजे फाळणीचं तत्वाला केलेला विरोध असं पाकिस्तानचं एक म्हणणं आहे, दावा आहे. या उलट भारताला काश्मीर भारतात असणं हे भारताचं जे एक सेक्युलर नेचर आहे त्या नेचरला, त्या भारताच्या सेक्युलर स्वभावाला पूरक अनुकूल अशाच पद्धतीचं ते आहे. आणि यामुळं झालं काय की काश्मीर ही पाकिस्तानसाठीची एक दुखरी नस बनली आणि
कोणत्याही परिस्थितीत कशाही पद्धतीनं काश्मीर आपण मिळवू. आणि सुरुवातीला त्यांचा आविर्भाव असा होता की भारताला सहजपणे युद्धात पराभव करून आपण काश्मीर मिळवू असं होता त्यांच्या लष्कराचा. परंतु आपल्याला माहिती आहे आता 4 युद्ध आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचं शीतयुद्ध चालू असून सुद्धा किंवा छुपयुद्ध चालू असून सुद्धा त्यांना काही काश्मीर घेता आलेला नाहीये, घेता येणं शक्यही नाहीये. आणि त्यामुळं भारत हा त्यांचा शत्रू क्रमांक 1 बनला. आणि भारताला, शत्रू असलेल्या भारताला कोणत्याही एकीकडे ते पॅरिटी सिद्धांत होता त्यांचा की स्वातंत्र्यानंतर तो हिंदू मुस्लिम पॅरिटीच्या ऐवजी इंडिया पाकिस्तान पॅरिटीवर आला. जे भारत करतो किंवा जगाने भारत आणि पाकिस्तानला एकसारखं वागवावं. आणि यामुळं ना पाकिस्तान स्वतःला नेहमी बघताना भारताच्याच संदर्भात बघतो. आणि त्यामुळं ना की तो त्यांच्या संपूर्ण मानसिकतेत भारत कायमस्वरूपी राहिला आहे. आणि त्यामुळं तुम्ही बघा कधी कधी त्यांचं भारतप्रेम एकदम उफाळून येतो. अनेक भारतीय वेगवेगळ्या कामानिमित्त कशानिमित्त जर समजा पाकिस्तानात गेले तर तिथं त्यांचं खूप मोठं स्वागत केलं जातं, त्यांना प्रेमाने वागवलं जातं. आणि त्याचबरोबर तितक्याच जोडीने तिथं भारताच्या बद्दलचा विद्वेष आहे, एक लव्ह अँड हेट आहे. आणि म्हणजे लोकांमध्ये उत्सुकता, कुतूहल आहे. आणि पाकिस्तानी यंत्रणा आणि लष्कर यांच्यात भारतद्वेष आहे. कारण त्यांना माहिती आहे की भारतद्वेषाच्या मुळावरच आपलं अस्तित्व आहे. जर समजा भारतद्वेष गेला तर तो जे द्विराष्ट्र सिद्धांत म्हणतात की आमच्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत, आमचं राहणीमान वेगळं आहे, आमची विचारसरणी वेगळी आहे, वस्तुस्थिती तशी नाही आहे. वस्तुस्थिती अशी आहे की दोन्ही देशांमधल्या लोक दिसायला एकसारखे आहेत, भाषा ही वेगळी आहे. आता उर्दूमध्ये ते खूप अरबी आणि फारसी अरबी शब्दांचा भरणा करतायत, त्यामुळं ती थोडी वेगळी वाटू शकते, पण उर्दू ही भारतीय भाषाच आहे. आणि दुसरं असं की भारतीय संस्कृती जी आहे, खाण्यापिण्याची असेल, कशाची असेल, तीच पाकिस्तानची आहे. जगभरात अनेक, म्हणजे मी मागे एकदा कोरियाला गेलेलो होतो, तर तिथं आम्हाला एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला गेलो. जेवताना तिथं आता लोकांची ओळख करून घेतली, जो कोणी मालक आहे त्याच्याशी. तो आमच्याशी हिंदीतून बोलत होता आणि चौकशी केल्यावर कळालं की तो पाकिस्तानी आहे. आणि मग मी म्हटलं की तुम्ही पाकिस्तानी आहेत तर मग इंडियन रेस्टॉरंट का म्हणता? तर तो म्हणाला की पाकिस्तान का अलग कुछ खाना होता है क्या, वो तो सब इंडियन ही आहे. तर मुद्दा हा आहे की वेगळं असं काही नाही. आणि जर भारत आणि पाकिस्तानात सांस्कृतिकदृष्ट्या वेगळं काही नसेल तर मग कृत्रिम राज्य टिकणार नाही, अशी एक भीती त्यांना वाटत होती. आणि त्यामुळे जाणीवपूर्वक भारत द्वेष हा जोपासला गेला, भारताबरोबरचं शत्रुत्व टिकवलं गेलं. आणि काश्मीर हे त्याच्यासाठीचं एक मोठं निमित्त होतं. आणि त्यामुळं इस्लाम जरी असला, मी मगाशी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलेलंच आहे की जगात काही पाकिस्तान हा एकमेव इस्लामी देश नाही आहे. जर धर्म हा जर कोणत्याही देशाचा किंवा धर्म हाच देशाचा पाया असेल तर मग सर्व धर्मांचे एकच देश असायला हवेत, तसं नाही आहे ना. तर इस्लामचे पण अनेक देश आहेत. आणि खुद्द इस्लाम म्हणजे खैबर पख्तूनख्वा किंवा बलुचिस्तान किंवा सिंध किंवा पंजाब यांच्यातले इस्लाम जरी असलं तरी त्यांचे एकमेकांच्या बद्दल प्रचंड तक्रारी आहेत. बलूची अस्मिता वेगळी आहे, खैबर पख्तूनख्वाची पठाणी अस्मिता वेगळी आहे, सिंधू लोकांची सिंधी अस्मिता वेगळी आहे. तर त्यामुळं प्रादेशिक अस्मिता किंवा प्रांतिक अस्मिता डोकं वर काढू नयेत. आणि एक फटका त्यांनी बांगलादेशच्या निमित्तानं घेतलेला होता. त्यामुळे इस्लाम जोपासतानाच भारतद्वेष जर जोपासलो तरच आपण एक युनिट राहू शकतो. त्यामुळं भारतद्वेष हा त्यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या अस्तित्वासाठी जोपासलेलाच आहे. इट हॅज बीन नर्चर्ड. तुम्ही खूप महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केलात या उत्तरामध्ये. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बलुचिस्तान किंवा वायव्य सरहद्द प्रांत म्हणजे आताचा खैबर पख्तूनख्वा किंवा सिंध या प्रांतांची स्वतंत्र देशांची मागणी आणि पहलगाम मधला दहशतवादी हल्ला, तर यातलं कनेक्शन तुम्ही उलगडण्याचा प्रयत्न करताय मला वाटतं. म्हणजे कुठेतरी भारत विरोधाची परत एकदा गरळ ओकली किंवा तो द्वेष किंवा तो दहशतवाद जर तीव्र केला तर इकडचं बंड थोडं थोपवता येऊ शकतं असं वाटतंय त्यांना. हे पहा आता काय झालंय की खैबर पख्तूनख्वा जो आहे त्याला पूर्वी वायव्य सरहद्द प्रांत म्हणायचे.
आपल्याला खैबर पख्तूनख्वाची ओळख आपल्याला पटकन पटेल ती खान अब्दुल गफार खान, बरोबर. ज्यांना आपण हो. सरहद्द गांधी म्हणतो. ते काँग्रेसचे नेते होते आणि ज्यावेळेला पाकिस्तान झाला आणि त्यांचा प्रांत म्हणजे खैबर पख्तूनख्वा किंवा आता वायव्य सरहद्द प्रांत हा पाकिस्तानात गेला, त्यावेळेला ते असं म्हणाले होते की तुम्ही म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांना ते असं म्हणालेले होते की तुम्ही आम्हाला लांडग्यांच्या तोंडी दिलेला आहात. म्हणजे त्यांची एक वेगळी अस्मिता होती. वायव्य सरहद्द प्रांतात 1946च्या निवडणुकीत काँग्रेस निवडून आलेला होता. बर. आणि म्हणून तिथं वायव्य सरहद्द प्रांतांनी भारतात सहभागी व्हावं का पाकिस्तानात सहभागी व्हावं याच्यासाठी सार्वमत घेतलं गेलं त्यावेळेला. आणि त्या आजच्या पाकिस्तानच्या निवडणुकांप्रमाणे बऱ्यापैकी रिग्डच ते केलं गेलं आणि त्याच्यासाठी जे द्वेष मुस्लिम लीग आणि जिनांनी त्यांच्या भाषणातून त्यावेळेला ओकलेलं आहे, व्यक्त केलेलं आहे, ते सगळं रेकॉर्डेड आहे. तुम्ही बघा, सगळीकडे आहे आणि माझ्या पुस्तकात पण त्याच्यातला काही उल्लेख आहे. तर नंतर जेव्हा खान अब्दुल गफार खानना पाकिस्तानचे पहिले जे पंतप्रधान होते लियाकत अली खान, तर ते असं म्हणाले होते की हाऊ डू यू डिस्क्राईब युअर सेल्फ. तर ते असं म्हणालेले होते की आम्ही स्वतःला पठाणी म्हणतो आणि आमचा जो देश असेल त्याला आम्ही पख्तुनिस्तान म्हणू. बर. म्हणून वायव्य सरहद्द प्रांत हे जे नाव आहे ते ब्रिटिशांनी दिलेलं नाव होतं आणि ते काय आहे की एक दिशा दाखवणारं नाव होतं. ते नाव बदलायची मागणी खूप वर्षापासून तिथं होती, पण पाकिस्तानने अनेक वर्ष ते नाव सुद्धा बदलण्याचं धाडस केलं नाही, कारण मग ते पख्तुनिस्तान ठेवलं तर धोकादायक वाटेल. आणि पुढं जेव्हा खरंच 2010 त्यांनी ते नाव बदललं तर त्याचं नाव त्यांनी खैबर पख्तूनख्वा ठेवलं, पख्तुनिस्तान नाही केलं. या खान अब्दुल गफार खानचे एक चिरंजीव होते, ते पाशा खान म्हणायचे त्यांना. तर त्यांना जुल्फिकार अली भुट्टोनी पाकिस्तानच्या संसदेत हा प्रश्न विचारलेला होता की तुम्ही पख्तुनी आयडेंटिटी म्हणता ती काय असते. तर ते म्हणाले की आमची जी पख्तुनी आयडेंटिटी आहे ती हजारो वर्षांची आहे. म्हणजे आम्ही हजारो वर्षांपासून पख्तुनी आहोत किंवा पठाण आहोत, 1300 वर्षांपासून मुसलमान आहोत आणि 23 वर्षांपासून आम्ही पाकिस्तानी आहोत. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं वांशिक ओळख ही सर्वप्रथम होती, धार्मिक ओळख ही नंबर 2ची होती आणि राष्ट्रीय ओळख ही 3ऱ्या क्रमांकाची होती. तर याच्यातून आपल्याला दिसेल की तो प्रांत आणि तिथले लोक कसे आहेत ते. आणि दुसरा मुद्दा असा की अफगाणिस्तानचा सुरुवातीपासून या खैबर पख्तूनख्वा किंवा वायव्य सरहद्द प्रांतावर दावा होता, कारण तो भाग कधी काळी अफगाणिस्तानचा भाग होता. पेशावर ही अफगाणिस्तानची हिवाळी राजधानी होती. ब्रिटिशांच्या बरोबर लढाई झाल्यानंतर 1890च्या सुमारासची गोष्ट आहे, त्यावेळेला एक ब्रिटिशांनी सीमारेषा आखली, ती ड्युरंड लाईन म्हणून ओळखली जाते आणि ती ड्युरंड लाईन कृत्रिम आहे आणि तिचा आमच्याशी काही संबंध नाही असं अफगाणिस्तान सुरुवातीपासून म्हणत होता. त्यामुळं पाकिस्तानला मान्यता देणारा सगळ्यात शेवटचा देश अफगाणिस्तान होता. सुरुवातीला अफगाणिस्ताननी पाकिस्तानला मान्यताही दिली नव्हती, कारण त्यांचं म्हणणं होतं की आमचा काही भाग तुमच्याकडे आहे. त्यामुळं खैबर पख्तूनख्वाची अस्मिता ही वेगळीच आहे. आणि शिवाय गेल्या जवळजवळ 15 वर्षांपासून किंवा जास्तच पाकिस्तानी तालिबानींचं तिथलं वर्चस्व खूप वाढतंय. या पाकिस्तानी तालिबानींना इम्रान खानच्या पक्षाने कधी अंजारून गोंजारून पण बघितलं होतं. त्यांची मदत घेऊन ते पॉवरवर येण्याचा पण त्यांनी प्रयत्न केला, यशस्वी झाला. पण जसं अफगाणिस्तानात आता अमेरिका निघून गेली आहे, तर तिथले तालिबानी आता पाकिस्तानच्या विरोधात वेगळ्या पद्धतीने सामोरे जात आहेत आणि पाकिस्तानी तालिबानींनी खरंच पाकिस्तानी लष्कराला जेरीला आणलेलं आहे. दुसरी गोष्ट बलुचिस्तानची. बलुचिस्तान हा हे एक स्वतंत्र संस्थान होतं आणि 1947 साली ते पाकिस्तानात सहभागी झालेलं नव्हतं. किंबहुना जिना जे आहेत त्यांनी ज्या वेळेला हे कॅबिनेट मिशन प्लॅन आलेलं होतं ब्रिटिशांच्या काळात, तर त्यावेळेला जर भारताला स्वातंत्र्य दिलं तर बलुचिस्तान हा वेगळा देश असावा याच्यासाठी वकिली करणारे जिना स्वतःच होते. आणि मग जेव्हा पाकिस्तान झाला वेगळा, तेव्हा जिनानी बलुचिस्तानकडे तगादा लावला की तुम्ही पाकिस्तानात सहभागी व्हा, पण बलुचिस्ताननी त्याला नकार दिला. त्यामुळं पुढं
मार्च 1948 मध्ये पाकिस्ताननी बलुचिस्तानवर लष्करी कारवाई करून तो देश मिळवला आणि मग बलुचिस्तानचा खानाला त्यांनी खोटी आश्वासनं त्यावेळेला दिलेली होती. तेव्हापासून बलुचिस्तान आपली वेगळी आयडेंटिटी टिकवून आहे आणि त्यांचं पाकिस्तानच्या भूभागातला निम्म्याहून अधिक भूभाग हा बलुचिस्तानचा आहे आणि तो मिनरल्सनी युक्त असा आहे आणि तो अतिशय मागास आहे आणि आपल्याला मुद्दाम मागास ठेवलं गेलेलं आहे, आपल्याला वसाहतीसारखी वागणूक दिली जाते, अशी बलुचिस्तानची तक्रार तर आहेच आहे. आणि पाकिस्तानी सरकार आणि तिथली यंत्रणा ही आपल्याला दुय्यम नागरिकत्व समजते अशीच त्यांची तक्रार आहे. आणि त्यामुळं तिथं स्वातंत्र्य चळवळी म्हणा किंवा फुटीरतावादी चळवळी म्हणा या सुरुवातीपासून आहेत आणि गेल्या काही वर्षांपासून खूप जोर धरलाय. म्हणजे आत्ता 2025चा मे महिना हा सुरू झालेला आहे, तर या 4-5 महिन्यामध्ये गेल्या वर्षी झालेल्यापेक्षा जवळजवळ 200% अधिक दहशतवादी हल्ले तिथं म्हणजे फुटीरतावाद्यांचे हल्ले झालेले आहेत. अगदी लेटेस्ट आपल्याला जाफर एक्सप्रेसचा अनुभव आहेच आहे. सिंध हा जो प्रांत आहे तर त्या सिंधमध्ये सिंधू देशाची चळवळ आहे आणि ती अधूनमधून चालू असते, आताही ती आहे. सध्या तर पंजाब आणि सिंध हे 2 प्रांत एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत. याचं कारण आहे की पंजाब हा आपल्या वाट्याचं पाणी पळवतो असं सिंधची तक्रार आहे. तर पाकिस्तानमधले हे जे प्रांत आहेत ते आपसात भांडत आहेत. पंजाब हा एकमेव प्रांत असा आहे की जो स्वतःला पाकिस्तानी म्हणवतो, म्हणजे किंबहुना पंजाबी लोक असं म्हणतात की व्यापक पाकिस्तानी अस्मितेसाठी आम्ही आमची पंजाबी प्रांतिक अस्मितेला चा त्याग केलेला आहे. त्याच्या उलट इतर 3 प्रांतातले लोक असं म्हणतात की तुम्ही व्यापक पाकिस्तानी अस्मिता म्हणता खरं, तर तुम्ही तुमच्या पंजाबी अस्मितेचा त्याग नाही केलेला, तर तुम्ही अख्ख्या पाकिस्तानचं पंजाबिस्तान करत आहात. तर त्यामुळं पंजाब आणि पाकिस्तानी लष्कर असेल, नोकरशहा असेल, आणखीन कसं असेल, या सर्व क्षेत्रात पंजाब्यांचं कमालीचं वर्चस्व आहे. आणि त्यामुळं झालं काय आहे की या आधीच पाकिस्तान आर्थिक अरिष्टातून जात आहे, त्याच्यात फुटीरतावादी पाकिस्तानी तालिबानी आणि या प्रांतांमधल्या वाद याच्यामुळं तो जेरीला आलेला असताना या सगळ्यातून आपल्याला जर पुन्हा एक करायचं असेल तर कोणती गोष्ट असते, तर बाह्य संकट आलेलं आहे, बाह्य आक्रमण झालेलं आहे असं काहीतरी दावा करून जर केलं तरच अंतर्गत विवाद लोक बाजूला ठेवून आपल्या मागं उभं राहतील आणि एक व्यापक म्हणजे किंवा एकात्मिक पाकिस्तानचं चित्र पुन्हा गडद होईल असं त्यांना कॅल्क्युलेशन त्याच्या मागं होतं. आणि त्यामुळं त्यांना ही गरजेचंच होतं की आपण पुन्हा एकदा भारताच्या विरोधात काहीतरी कुरापत करायला हवी. झालं असं होतं की तुम्ही बघत असाल की गेल्या काही वर्षात पाकिस्तान या अंतर्गत स्ट्रगलमुळं तसा तो खूप मोठ्या कारवाया घडत नव्हत्या, कारण का तो अंतर्गत प्रश्नांनी जेरीला होता. त्यांच्या भारताच्या विरोधात कारवाई करण्याचं इंटेंट ज्याला आहे, इच्छा, ती त्यांची नेहमीच असते, पण त्याला एक कॅपॅबिलिटी नावाची पण गोष्ट लागते, क्षमता. ती आर्थिकदृष्ट्या जेरीला आल्यामुळं ती नव्हती. याच्या आत्ता आधीचे जे लष्कर प्रमुख होते, बाजवा म्हणून होते, कमर बाजवा, तर त्यांनी तर असं सांगितलं होतं की काश्मीरचा प्रश्न आपण काही वर्षांसाठी बासनात गुंडाळून ठेवूयात. आणि त्याला इम्रान खाननी विरोध केला होता विशेष म्हणजे. तर हे त्यांचं एक प्रॅग्मॅटिझम होतं. खरं तर ना, चीनचे एक पंतप्रधान 1997ला पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते, तर त्यावेळेला त्यांनी पाकिस्तानला सल्ला दिला होता की एखादा प्रश्न भारताबरोबरचा म्हणजे काश्मीरचा विषय असेल, तो सुटत नाहीये ना, तर त्याच्या नादी लागून तुम्ही स्वतःला बर्बाद करू नका. त्याच्याऐवजी तो प्रश्न काही दिवस गुंडाळून ठेवा आणि स्वतःची प्रगती करा. म्हणजे आता याही गोष्टीला जवळजवळ आता 25-30 वर्ष होत आलेली आहेत, पण पाकिस्तान त्या याच्यातून शिकत नाहीये. त्यांना असं वाटतं की इस्लाम आणि भारत द्वेष हे 2 जर धरलंय तरच आपण राहू. त्यामुळं पाकिस्तान हा त्या खेळी वेगवेगळ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करतो. सर, तुम्ही बोलताना म्हणलात की पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून त्यांची निर्घृण हत्या करणं
म्हणजे एक प्रकारे पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी जी पाकिस्तानची गोष्ट सांगण्याचा त्यांचा हे आहे, तर तो कृतीत आणण्याचाच हा प्रकार आहे. तर यातनं त्यांना अपेक्षित आउटकम काय आहे? म्हणजे हिंदू मुस्लिम दंगे भडकावे, युद्ध भडकावं, नक्की त्यांना अपेक्षित आता काय दिसतंय तुम्हाला? हो, स्वाभाविक आहे ते, की हिंदू मुस्लिम यांना दोन वेगळे राष्ट्र ठरवून पाकिस्तान झाला. पण भारताने मात्र आपलं जे भारतीयत्व आहे, आणि भारतीयत्व म्हणजे काय आहे, तर एक वैविध्याने नटलेला जो आपला देश आहे, धर्म, भाषा, संस्कृती, या सगळ्या हे जे भाषिक, धार्मिक, जातीय, हे सगळं वैविध्य टिकवून भारतानं एक आपलं भारतीयत्व जे तयार केलेलं आहे, आणि हे भारतीयत्व काही आजचं नाही आहे, तर ते हजारो वर्षांचं आहे. तर त्या आपल्या भारतीयत्वाला भारत चिकटून राहिलेला आहे. भारत हा हिंदू भारत व्हावा, म्हणजे मुस्लिम पाकिस्तानसाठी हिंदू भारत असणं हे पाकिस्तानला आवश्यक आहे. परंतु भारत हिंदू होत नाही या अर्थाने, कोट अनकोट हिंदू, ही पाकिस्तानची अडचण आहे. कारण त्याच्यामुळं त्यांना त्यांच्या अस्मितेवर आपण वेगळे का झालो या प्रश्नाचं, धर्माच्या पलीकडचं उत्तर काही मिळत नाही आहे त्यांना. त्यामुळं भारतात हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करावी, ती तेढ वाढवावी, हिंदू मुस्लिम दंगे भडकवावेत, आणि एक मोठं कार्नेज जर झालं, काही नरसंहारासारखं काही घडलं, तर मग बघा की जगात ते सांगायला मोकळे होतात की भारतात कसं मुस्लिमांच्या विरोधात वातावरण आहे, काय केलं जात आहे, किती अत्याचार केले जात आहेत, आणि एक प्रकारे त्यांना भारतीयत्वाचा पराभव करायचा आहे. आणि त्यासाठी जनरल मुनीरनी ते पुन्हा एकदा जुनी कॅसेट द्विराष्ट्र सिद्धांतावादाची ही चालवली होती. आणि मी जे म्हणतो की दहशतवाद्यांनी पर्यटकांना मारण्याच्या आधी त्यांचा धर्म विचारून घेतला, ते या अर्थाने की त्यांनी एका अर्थाने मुनीर यांचं द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत त्यांनी जो पुन्हा उजागर केला होता ते कृतीत आणलं, की यामुळं भारतातल्या हिंदूंमध्ये एक राग यावा, त्यांचा संताप वाढावा, किंवा क्रोधांनी त्यांनी काहीतरी अघटित असं कृत्य करावं, हे एक प्रकारे भारतीयांना प्रक्षुब्ध करण्यासाठीचंच कारस्थान होतं. आणि आपल्या भारतीयात किती हे असले वादविवाद अंतर्गत, तरी आपलं भारतीयत्वाचं, भारत हा एक मोठा सहिष्णू आणि विविधतेत एकतेने राहणारा, नांदणारा, शांततेने राहणारा देश आहे. आणि आपण हे दाखवून दिलं की या पाकिस्तानच्या ज्या भडकाव्याला, त्यांच्या चिथावणीला आपण बळी पडलेलो नाही आहेत, आणि अत्यंत संयतपणे भारतात प्रत्येक भारतीय आज या क्रौर्यानी क्रोधित झाला आहे का, तर जरूर झालेला आहे. या पाकिस्तानच्या कृत्याला जबाब किंवा रोखठोक उत्तर द्यावं असं प्रत्येकाला वाटतं का, तर जरूर वाटतं. परंतु त्यामुळं मुस्लिमांना लक्ष करावं का, तर असं कुणालाही वाटत नाही. म्हणून तुम्ही बघत असाल की ही सॉलिडेरिटी वाढते आहे. विशेष कौतुक तुम्ही बघितलं असाल तर जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये पण तिथले जे मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला यांनी जे भाषण केलेलं आहे, त्या भाषणात ते म्हणाले की उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या सर्व भागातल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. याचा आम्हाला खेद वाटतो, लज्जित वाटतो. तर हे भारतीयत्वाचं, राष्ट्रीय एकात्मतेचंच एक प्रतीक आहे. आणि या अर्थाने जनरल मुनीर आणि दहशतवाद्यांची जी चाल होती, ती सुरुवातीच्या टप्प्यात तरी भारताने ती चाल जी आहे ती मोडून काढलेली आहे. त्यांची जी खेळी आहे ती उद्ध्वस्त केलेली आहे. निश्चितच. लोणी सर, मला वाटतं की आपण ही चर्चा पुढच्या भागातही सुरूच ठेवूया, आणि पुढच्या भागात आपण चर्चा करूया की पहलगाम हल्ल्याचे पडसाद नेमके आता काय उमटतील असं दिसतंय. म्हणजे भारत पाकमध्ये युद्धाची ठिणगी यातून पडू शकते का, की पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्याची वेळ आली आहे, अशा या वेगवेगळ्या थिअरीज सध्या मांडल्या जात आहेत. तर या सगळ्या विषयी आपण पुढच्या एपिसोडमध्ये चर्चा करूया. इथं मला सगळ्या श्रोत्यांना सांगायचं की श्रीधर लोणी लिखित पाकिस्तान का मतलब क्या हे पुस्तक सध्या खूप गाजतंय. त्यामुळेच या पुस्तकाची लिंकही आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, आणि त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा.
राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड स्क्रेडची 2025ची प्रस्तुती आहे.